खरं म्हणजे सुरुवातीलाच ज्यावेळी यांनी शिंदे गटाने ज्यावेळी गद्दारी केली आणि सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्याच वेळी यांनी स्वाभिमान हा दिल्लीच्या चरणी गहाण ठेवलेला होता. आणि त्यामुळे आता तक्रारी करून काहीही फायदा नाही. मुळात मला असं वाटतं की जेवढ्या वेळा मुख्यमंत्री दिल्लीला चकरा मारत नसतील तेवढ्या वेळा उपमुख्यमंत्री दिल्लीला चकरा मारतायत. आणि ते कुठली तरी घुसमट त्यांची होते, प्रचंड घुसमट आहे, जी सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. परंतु आता नेतृत्व जर दिल्लीश्वराचं मान्य केलेलं आहे तर आता ते सहन करावं लागणार आहे. आणि अनेक त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की शिंदेंना संपवण्याची भाषा हे अनेक भाजपातले नेते बोलू लागलेले आहेत. आणि त्यामुळे बर शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्या अस्वस्थतेमधून मग कुठे ते दरेगावला गावी चालले जातात, तर कधी कॅबिनेटच्या बैठकांवर बहिष्कार टाकला जातो, तर अनेक वेळा ते दिल्लीवारी करत असतात. त्याच्यामुळे हे काही नवीन नाहीये. परंतु भारतीय जनता पक्षाची ही रणनीती आधीपासून राहिलेली आहे, फोडा आणि राज्य करा. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष त्यांना नकोयत. प्रादेशिक पक्षांना फोडून त्या ठिकाणी स्वतःची एक हाती सत्ता कशी काबीज करता येईल याकडे भारतीय जनता पक्षाचा सातत्याने कल राहिलेला बर आहे. आणि बर त्यातून हा जो काही प्रकार आहे हा घडलेला आहे. हे काही नवीन नाहीये. आता शिंदेची उपयोगिता संपलेली आहे बर आणि बर त्यातून मग अशा नक्की प्रकारे जयश्रीताई, तुमचा मुद्दा कळलाय.